intro. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. खाज, खरूज, नायटा, गचकर्ण यांच्यावर घरच्या घरी करा उपचार. आपण आपल्या शरीरावर फंगल इन्फेक्शनमुळे होणारी खाज दुर्लक्षित केल्यावर याचे रूपांतर नायटा, खरूज व गचकर्ण यामध्ये होते आणि याचे प्रमाण हल्ली इतके वाढले आहे की 10 पैकी 2-4 व्यक्तींना ही समस्या नक्कीच पाहायला मिळते. अनेक वेळा गचकर्ण आणि गुप्तांगांजवळील खाज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही आणि याकडे दुर्लक्ष करत राहिल्यास कुटुंबात ती सर्वांना पसरत जाते. खरूज, नायटा, गचकर्ण या समस्या जास्त उन्हात काम केल्याने, शरीरातून निघणारा घाम शरीरावर सुकून जास्त वेळ राहिल्याने किंवा अशा रोग्यांच्या संपर्कात आल्याने या समस्या होतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला खाज, खरूज, नायटा, गचकर्ण आहे आणि त्याच्या संपर्कात म्हणजे हात मिळवणे, त्यांचे कपडे वापरणे किंवा स्पर्शामुळे देखील त्यांना झालेले स्किन इन्फेक्शन तुम्हाला होते. पण मित्रांनो, ही खाज, खरूज, नायटा आणि गचकर्ण कितीही जुनाट असू द्या, कितीही वर्षापूर्वीच्या असू द्या, महिन्यापूर्वीच्या असू द्या, आजच्या या उपचाराने ती हमखास बरी होईल, यात शंकाच नाही. चला तर मग पाहूयात हा उपाय कसा करायचा. पण तुम्ही जर अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन क्लिक करून चॅनलचे सभासद व्हा. नवनवीन आरोग्यवर्धक व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर टच करा. हा उपाय बनवण्यासाठी आपण येथे सर्वप्रथम घेणार आहोत हे कारले. कारले आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करून रक्तातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकून रक्त शुद्धी करण्याचे कार्य करते. यामधील अँटीफंगल प्रॉपर्टीज आपल्या त्वचेला स्वच्छ निरोगी ठेवते. आपण येथे एक कारले स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि सुरीच्या मदतीने बारीक बारीक फोडी करून मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. यानंतर ते आपल्याला अशा प्रकारचे दिसू लागेल. शक्य होईल तेवढे कारले बारीक वाटून घ्यायचे आहे, जेणेकरून इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी आपण ही पेस्ट सहजपणे लावू शकता. यानंतर आपण या ठिकाणी दुसरा घटक घेणार आहोत, तो हा कापूर. आणि यानंतर दुसरा घटक घेणार आहोत ते म्हणजे हे कोरपड. कापूरचा वापर आपण देवपूजेसाठी करत आलो आहोत. हा कापूर किराणा दुकानात सहजपणे उपलब्ध होतो. याशिवाय हा कापूर त्वचेवरील डाग, पुरळ घालवण्यासाठी देखील वापरला जातो. आपण येथे कापूर घेऊन याची आपण पावडर बनवणार आहोत. यानंतर ही पावडर आपण एका दुसऱ्या वाटीत घेणार आहोत. यानंतर आपण यात हे नारळाचे तेल यात ॲड करणार आहोत. आपण येथे 1 चमचा नारळाचे तेल यात ॲड करायचे आहे. यानंतर आपण येथे बनवलेली ही कारल्याची पेस्ट घेणार आहोत. ही पेस्ट आपण साधारण 1 चमचा या प्रमाणात किंवा तुमच्या फंगल इन्फेक्शनच्या प्रमाणात या वाटीतील मिश्रणात ॲड करणार आहोत. यानंतर चमच्याच्या सहाय्यानेच हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. 1-2 मिनिटे चांगल्या प्रकारे हे मिक्स केल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला. चला आता याचा वापर कसा करायचा ते आपण पाहू. ही पेस्ट त्वचेवर लावताना बोटांनी न लावता आपण येथे एक कापूस वापरणार आहोत, जेणेकरून बोटांच्या वापरामुळे शरीराच्या इतर भागावर होणारे इन्फेक्शन थांबेल. हा कापूस या पेस्टमध्ये बुडवून अशा प्रकारे प्रभावित त्वचेवर कापसाच्या मदतीने ही पेस्ट ॲप्लाय करायची आहे. काळजीपूर्वक संपूर्ण प्रभावित जागी ही पेस्ट लावावी, जेणेकरून झालेले इन्फेक्शन संपूर्ण बरे होईल आणि शरीरावर पसरणे देखील थांबेल. पहिल्याच वापरापासून याचा परिणाम सुरू होतो. ही पेस्ट शक्यतो रात्रीच्या वेळी लावावी, जेणेकरून रात्रभर ही पेस्ट त्वचेवर राहून प्रभावित ठिकाणचे फंगस मरून जातील. सकाळी उठल्यावर तुम्ही हे कोरपड प्रभावित ठिकाणी लावायचे आहे. अशा प्रकारे प्रभावित जागी या कोरपडाने मालिश करायची आहे. 2 ते 3 मिनिटे मालिश केल्यावर स्वच्छ पाण्याने त्वचा धुवावी
मित्रांनो, हा उपाय इतका गुणकारी आहे की ज्याच्या वापराने तुमचे खरूज, नायटा, गचकरणं तुम्ही घरच्या घरी सहजपणे बरे करू शकता. हा उपाय एकाच वेळच्या वापराने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करतो आणि 7 ते 8 दिवसाच्या नियमित वापराने संपूर्ण इन्फेक्शन बरे होते आणि कोणतेच निशाण देखील त्वचेवर राहत नाही. तर मित्रांनो, हा होता खाज, खरूज, नायटा, गचकरणं बरा करणारा उपाय. धन्यवाद.